ओमराजे शिंदे गटाचा प्लॅन फेल करणार का? पुन्हा ठाकरेंसोबत जाणार का? निकालानंतरच्या एका फोन कॉलनं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर ओमराजे निंबाळकर मोठ्या धक्क्यात आहेत. पण या निकालानंतर आता राजकीय चर्चांना वेगळंच वळण मिळालंय. कारण गेल्या काही दिवसांपासून ओमराजे निंबाळकर हे एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जोरदार सुरू होत्या. मात्र आता स्वतः ओमराजेंनीच अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही असं स्पष्टपणे सांगितलंय. त्यामुळे एक मोठा प्रश्न निर्माण झालाय, ओमराजे शिंदे गटाचा गेम बिघडवणार का? विशेष म्हणजे निकाल जाहीर होताच ओमराजेंनी थेट एकनाथ शिंदेंना फोन केल्याची माहिती आहे. त्यावेळी शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शेजारी व्यासपीठावर उपस्थित होते. फोन येताच शिंदे बाजूला गेले आणि त्यांनी ओमराजेंची चर्चा केली. या फोनमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत उत्सुकता वाढली आहे. दरम्यान ठाकरे गटाकडूनही मोठं विधान समोर आलंय. पक्षाचे नेते अनिल देसाई यांनी म्हटलंय की ओमराजेंना पुन्हा ठाकरे गटात यायचं असेल तर त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे. म्हणजेच शिंदे गटात जाण्याऐवजी ओमराजे पुन्हा उद्धव ठाकरेंच्याच शिवसेनेत परतणार का? राजकीय वर्तुळात आता याच चर्चांना उधाण आलंय. राजकीय वैमनस्य मान्य होतं, मग हत्या कोणी केली असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तसेच तपासात त्रुटी राहिल्याचाही आरोप त्यांनी केलाय. आता सर्वांच्या नजरा दोन गोष्टींकडे लागल्यात. पहिली म्हणजे सीबीआय पुढे उच्च न्यायालयात जाणार का, आणि दुसरी ओमराजे निंबाळकरांचा पुढचा राजकीय निर्णय नेमका काय असणार, शिंदे की ठाकरे? तुम्हाला काय वाटतं? ओमराजे पुन्हा ठाकरे गटात जातील का की शिंदे गटात प्रवेश करतील? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.